Hello dear friends, myself is Anil Udasi, Head of Department Mechanical Engineering, First Shift, Government Polytechnic Amravati. Today we are going to start first topic of fluid mechanics. That is properties of fluid and fluid pressure. Let us we see first introduction. Fluid mechanics is the branch of science which deals with the behavior of the fluids, liquids or gases at rest as well as in motion. फ्लुइड मेकॅनिक्स ही सायन्स विज्ञानाची अशी शाखा आहे की जी कशाचा अभ्यास करते, कशावर फोकस करते, बिहेवियर ऑफ द फ्लुइड्स. आता फ्लुइड्स म्हटलं की लिक्विड किंवा गॅसेस दोन्ही आले त्याच्यात, आणि ते रेस्टमध्ये असू शकतात लिक्विड्स किंवा गॅसेस, किंवा दे विल बी इन मोशन ऑल्सो, मोशनमध्ये राहू शकतात. आता ब्रॉडली असा विचार केला आपण तर फ्लुइड मेकॅनिक्स इज क्लासिफाईड इंटू 3 कॅटेगरीज: हायड्रोस्टॅटिक्स, हायड्रोकायनेमॅटिक्स अँड हायड्रोडायनेमिक्स. हायड्रोस्टॅटिक्स कशाचा अभ्यास असतं हायड्रोस्टॅटिक्समध्ये? स्टडी ऑफ फ्लुइड ॲट रेस्ट. ठीक आहे. जसं फॉर एक्झाम्पल फ्लुइड स्टोअर्ड इन अ टँक, टँकमध्ये फ्लुइड ठेवलेलं आहे, इट मे बी वॉटर एक्सेट्रा जे काही असेल, तर ते रेस्टमध्ये आहे की नाही. हायड्रोकायनेमॅटिक्स कशाचा अभ्यास करतात? स्टडी ऑफ फ्लुइड इन मोशन व्हेअर प्रेशर फोर्सेस आर नॉट कन्सिडर्ड. इथे प्रेशर फोर्सेस कन्सिडर नाही केलेले आपण, फक्त फ्लुइड मोशनमध्ये. आणि हायड्रोडायनेमिक्समध्ये आपण फ्लुइड मोशनचा अभ्यास करतो आणि इथे प्रेशर फोर्सेससुद्धा कन्सिडर करण्यात येतात. सो देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज फ्लुइड डायनेमिक्स. आता फ्लुइड म्हटलं की त्याची प्रॉपर्टी असते, ते काय करतं नेहमी प्रेशर सराउंडिंग मीडियमवर एक्झर्ट करतं. फ्लुइडचं प्रेशर असतं कधी पण, आणि ते मोजावं लागतं आपल्याला किती प्रेशर आहे फ्लुइडचं. तर ही एक प्रॉपर्टी आहे फ्लुइडची, इट ऑलवेज एक्झर्ट्स प्रेशर ऑन द सराउंडिंग मीडियम. Next, we can see definition of fluid or what is fluid. Any substance which is either a liquid or a gas and has the capability of flowing is known as fluid. आता कोणतेही सबस्टन्स ते लिक्विड राहू शकतं किंवा गॅसही राहू शकतं, आणि ज्याच्यामध्ये कॅपेबिलिटी आहे, क्षमता आहे फ्लोईंग व्हायची, इट इज कॉल्ड एज फ्लुइड. फ्लुइडचे 2 प्रकार आहे, लिक्विड्स आणि गॅसेस. लिक्विड्समध्ये फॉर एक्झाम्पल वॉटर, ऑइल, केरोसिन, पेट्रोल, डिझेल, मर्क्युरी इत्यादी इत्यादी येतात. गॅसेसमध्ये एअर, ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन इत्यादी येतात. आता फ्लुइडला प्रॉपर्टीज असतात, ते पाहूया आपण. सगळ्यात पहिले मास. द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन एनी बॉडी. 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम्स माहितीच आहे तुम्हाला. दुसरी डेफिनेशन पाहूया, वेट. सगळ्यात पहिले डेफिनेशन्स पाहून घेऊ आपण. द अमाऊंट ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग ऑन एनी ऑब्जेक्ट. W इज इक्वल टू M मल्टिप्लाइड बाय G. आता M 1 kg असेल तर तेव्हा वेट किती असेल? 1 मल्टिप्लाइड बाय 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर हे येईल 9.81 kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. दॅट मीन्स 9.81 न्यूटन. पुढे जाऊया आपण. तिसरी डेफिनेशन पाहूया, व्हॉल्यूम. Space occupied by any substance or fluid. 1 meter cube is equal to 1000 liter, or 1 meter cube is equal to 10⁻³ liter. त्या डेफिनेशन्स तुम्हाला बहुतेक माहिती पण असतील तुम्हाला, यू नो इट. पुढे जाऊया आपण. डेन्सिटी ऑब्लिक मास डेन्सिटी. Ratio of the mass of a fluid to its volume is called as density. Thus, density is nothing but the mass per unit volume. It is generally denoted by Greek symbol rho. आता रोचं इथे मला हे दाखवता येत नाही आहे सिम्बॉल कसं असतं. तर
ते तुम्ही थोडंसं पाहून घ्या. पण त्याला रो म्हणतात. इथे याच्यात ते शब्द येत नाही आहे याच्यामध्ये. त्याच्यामुळे रो म्हणजे कसं असतं, कसा लिहितो आपण ते थोडंसं फक्त पाहून घ्या तुम्ही. तर इट इज जनरली डिनोटेड, ग्रीक सिम्बॉल आहे रो म्हणजे. आणि सिस्टीम इंटरनॅशनलमध्ये युनिट आहे याचा kg/m³. व्हॉट इज द SI युनिट ऑफ डेन्सिटी और मास डेन्सिटी? kg/m³. तर मी पुन्हा सांगतो तुम्हाला, रोने डिनोट करतात डेन्सिटीला, रोने दर्शवितात. आणि रो मग कसा काढतो फक्त तेवढं तुम्ही पाहून घ्या. याच्यात तो शब्द येत नाही आहे म्हणून. सोपं आहे फारच. Therefore rho is equal to mass of fluid divided by volume of fluid. That means m divided by v. एक्झाम्पल, एक उदाहरण पाहूया. डेन्सिटी ऑफ वॉटर इज 1000 kg/m³. 1000 kg/m³. वॉटरची डेन्सिटी किती आहे? 1000 kg/m³. चला पुढे जाऊया. स्पेसिफिक वेट, यालाच वेट डेन्सिटी सुद्धा म्हणतात. स्पेसिफिक वेट ऑफ ए फ्लुइड इज द वेट इट possesses per unit volume. It is generally denoted by W, small w. The System International Unit of Specific Weight, SI unit काय आहे? Newton/m³. Therefore W is equal to weight of fluid divided by volume of fluid. म्हणजेच मास ऑफ फ्लुइड मल्टिप्लाइड बाय ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. पहिले मास ऑफ फ्लुइडला मल्टिप्लाय करा ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीने. हे न्यूमिरेटरमध्ये येईल मास ऑफ फ्लुइड मल्टिप्लाइड बाय ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, आणि डिनॉमिनेटरमध्ये लिहायचं व्हॉल्यूम ऑफ फ्लुइड. तर हे येईल मास ऑफ फ्लुइड डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ फ्लुइड, आणि मग मल्टिप्लाइड बाय जी. म्हणजेच हे पुढे जाऊन काय येईल? रो मल्टिप्लाइड बाय जी. कारण रोची डेफिनेशन काय आहे? मास ऑफ फ्लुइड डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ फ्लुइड. तर त्याच्या जागी आपण काय करू? मास ऑफ फ्लुइड डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ फ्लुइडच्या जागी रो लिहू, आणि जी जसंच्या तसं राहील रो मल्टिप्लाइड बाय जी. तर स्पेसिफिक वेट काय असतं? व्हॉट इज द डेफिनेशन? रो मल्टिप्लाइड बाय, मॅथमॅटिकली रो मल्टिप्लाइड बाय जी. पुढे जाऊया आपण आता. Specific weight. It is defined as the ratio of density of a fluid to the density of a standard fluid. आता being a ratio of two quantities with same units. आता दोन्ही क्वांटिटीज आहे आणि त्या दोन्ही क्वांटिटीजला सेम युनिट आहे, त्याच्यामुळे स्पेसिफिक ग्रॅव्हिटीला युनिट राहणार नाही. इट इज अ डायमेन्शनलेस ऑर युनिटलेस क्वांटिटी. स्पेसिफिक ग्रॅव्हिटीला युनिट राहणार नाही. आता लिक्विडसाठी स्टँडर्ड फ्लुइड कशाला कन्सिडर केलं जातं? प्युअर वॉटरला. आणि गॅसेससाठी स्टँडर्ड फ्लुइड कशाला कन्सिडर केलं जातं? एअरला. इथे फॉर्म्युले दिलेले आहे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी फॉर लिक्विड्सचा दिला आहे आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी फॉर गॅसेस. एक लक्षात ठेवायचं तुम्हाला इथे, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ वॉटर नेहमी 1 असते. किती असते? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ वॉटर इज ऑलवेज 1. पुढे जाऊया. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ मर्क्युरी असते 13.6, 13.6. हेन्स डेन्सिटी ऑफ मर्क्युरी किती झाला? 13.6 मल्टिप्लाइड बाय 1000. दॅट मीन्स 13,600 kg/m³. डेन्सिटी ऑफ मर्क्युरी किती झाली? 13,600 kg/m³. पुढे जाऊया. स्पेसिफिक व्हॉल्यूम. इट इज द व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय युनिट मास ऑफ फ्लुइड. It is represented by
व्ही एस स्पेसिफिक व्हॉल्यूम. व्ही एस म्हणजे काय? स्पेसिफिक व्हॉल्यूम. आता मॅथमॅटिकली कसं काय दाखवतात? व्ही स्पेसिफिक व्हॉल्यूम इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ फ्लुइड डिवायडेड बाय मास ऑफ फ्लुइड इज इक्वल टू व्ही डिवायडेड बाय एम इज इक्वल टू न्युमेरेटरमध्ये 1 लिहा आणि डिनॉमिनेटरमध्ये मास ऑफ फ्लुइड डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ फ्लुइड. न्युमेरेटरमध्ये किती लिहा? 1 आणि डिनॉमिनेटरमध्ये लिहा मास ऑफ फ्लुइड डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ फ्लुइड. तर हे येईल 1 डिवायडेड बाय न्युमेरेटरमध्ये 1 येईल आणि डिनॉमिनेटरमध्ये एम डिवायडेड बाय व्ही. न्युमेरेटरमध्ये किती येईल? 1 आणि डिनॉमिनेटरमध्ये येईल एम डिवायडेड बाय व्ही. म्हणजेच काय झालं? स्पेसिफिक व्हॉल्यूम एम डिवायडेड बाय व्ही म्हणजे काय? रो. बरोबर आहे. त्याच्यामुळे स्पेसिफिक व्हॉल्यूम किती येईल? 1 डिवायडेड बाय रो. दॅट मीन्स स्पेसिफिक व्हॉल्यूम इज नथिंग बट द रेसिप्रोकल ऑफ मास डेन्सिटी. याचाच अर्थ काय झालं? स्पेसिफिक व्हॉल्यूम काय आहे? नथिंग बट द रेसिप्रोकल ऑफ मास डेन्सिटी. एस आय युनिट काय आहे स्पेसिफिक व्हॉल्यूमचं? मीटर क्यूब डिवायडेड बाय के जी और मीटर क्यूब डिवायडेड बाय न्यूटन. नेक्स्ट पुढे जाऊया. व्हिस्कोसिटी. व्हिस्कोसिटी म्हणजे ही प्रॉपर्टी आहे, फ्लुइडची प्रॉपर्टी आहे. फ्लुइड काय असतं? व्हिस्कोसिटी म्हणजे इट इज डिफाइंड एज रेजिस्टन्स ऑफर्ड बाय द लिक्विड टू फ्लो. वाहताना विरोध करायचा, रेजिस्टन्स दाखवायचं, फ्लुइडची प्रॉपर्टी आहे. कोणतंही फ्लुइड घेतलं फक्त व्हिस्कोसिटी कमी असू शकेल किंवा जास्त राहू शकेल, पण राहील, रेजिस्टन्स दाखवेल ते वाहताना. तर धिस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज व्हिस्कोसिटी. पुढे जाऊया. व्हिस्कोसिटीला पुढे कंटिन्यू करू आपण. तर काही लिक्विड काय करतात? फ्लुइड्स इझिली वाहतात, एकदम फ्लो त्यांचा काय असतो? इझी असतो एकदम. आणि काही फ्लुइड्स काय करतात किंवा लिक्विड्स ते इझिली फ्लो नाही होत, विरोध दर्शवितात ते फ्लो करताना. आता उदाहरणं पाहूया. अल्कोहोल. अल्कोहोल पहिलं उदाहरण पाहू. लाईट लिक्विड आहे आणि लेस विस्कोसिटी असते याला. वॉटर अल्कोहोलपेक्षा काय आहे? थोडं थिक लिक्विड आहे आणि मोर व्हिस्कोसिटी आहे. आणि तिसरं उदाहरण पाहूया. सायरप. कोणतेही सायरप घ्या, हे मोर थिक लिक्विड आहे. अल्कोहोल आणि वॉटरपेक्षा पण जास्त घट्ट असतं सायरप आणि त्याच्यामुळे ते फ्लो करताना वाहताना काय करतं? विरोध जास्त दाखवतं. ग्रेटर व्हिस्कोसिटी आहे सायरपला. कशा? ॲज कम्पेअर टू अल्कोहोल अँड वॉटर. म्हणजे अल्कोहोलमध्ये लेस व्हिस्कोसिटी आहे, तो कमी विरोध करतो वाहताना. वॉटरमध्ये कम्पॅरेटिव्हली अल्कोहोल मोर व्हिस्कोसिटी आहे, ते थोडासा विरोध जास्त करतो अल्कोहोलपेक्षा फ्लो करताना. आणि सायरपमध्ये मात्र अल्कोहोल आणि वॉटरपेक्षा जास्त हे आहे व्हिस्कोसिटी, तो जास्त विरोध करतो फ्लो करताना सायरप. पुढे जाऊया. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी. It states that shear stress is directly proportional to the velocity gradient. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी काय सांगतो? shear stress is directly proportional to the velocity gradient. That means tau is directly proportional to du by dy. tau is directly proportional to, tau म्हणजे काय इथे? शिअर स्ट्रेस. टाऊ म्हणजे काय असतं? आता टाऊ कसं दाखवायचं, कसं लिहायचं ते फक्त 1-2 मिनटं तुम्ही पाहून घ्यायचं. ते इथे दाखवता येत नाही आहे.
तुम्ही फक्त पाहून घ्या टाऊचा सिम्बॉल काय आहे. जसं रोचं सिम्बॉल पाहून घ्यायला सांगितलं मी, तसं टाऊचं सिम्बॉल तुम्ही पाहून घ्या. तर टाऊ व्हॉट डू यू मीन बाय टाऊ? टाऊ मीन्स शिअर स्ट्रेस. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटीमध्ये शिअर स्ट्रेस शब्द वापरला आहे ना, तर टाऊने दर्शवितात शिअर स्ट्रेसला. आता टाऊ कसा सिम्बॉल टाऊचा कसं फक्त तेवढं पाहून घ्या तुम्ही. तर हा टाऊ काय असतो? डायरेक्टली प्रपोर्शनल टू du/dy. आता टाऊ पुढे जाऊया आपण. टाऊ इज इक्वल टू कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी, यालाच म्हणतात कोफिशियंट ऑफ डायनॅमिक विस्कोसिटी, मल्टिप्लाइड बाय du/dy. टाऊ म्हणजे काय? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ टाऊ? टाऊ म्हणजे शिअर स्ट्रेस. आणि मॅथमॅटिकली कसं दर्शवितात टाऊला? कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी, त्यालाच कोफिशियंट ऑफ डायनॅमिक विस्कोसिटी म्हणतात, मल्टिप्लाइड बाय du/dy. व्हेअर टाऊ इज शिअर स्ट्रेस. आत्ताच सांगितलं मी तुम्हाला, टाऊ म्हणजे काय? शिअर स्ट्रेस. अँड du/dy इज द व्हेलॉसिटी ग्रेडियंट ऑर रेट ऑफ शिअर स्ट्रेन. तर कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटीला कशाने सिम्बॉल दर्शवितात? आता इथे हे दाखवता येत नाही आहे, तर तुम्ही कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटीला म्यूने दर्शवितात. म्यू, ज्याला कोफिशियंट ऑफ डायनॅमिक विस्कोसिटीसुद्धा सांगतात. आलं का लक्षात? पुन्हा लक्ष द्या. रो कशाने रोचा सिम्बॉल काय आहे फक्त तेवढं तुम्ही करा, पाहून घ्या. रो कशाने दर्शवितात? टाऊला कशाने दर्शवितात? टाऊ म्हणजे शिअर स्ट्रेस आहे की नाही. आणि कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी, ज्याला कोफिशियंट ऑफ डायनॅमिक विस्कोसिटीसुद्धा सांगतात. तर कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी कशाने इंडिकेट करतात? म्यू. आता म्यू कसं लिहायचं फक्त तेवढं पाहून घ्या तुम्ही, ते इथे दाखवता येत नाही आहे. तर 3 सिम्बॉल पाहून घ्या. रोचं सिम्बॉल पहा, टाऊचं सिम्बॉल पहा आणि कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी म्यू. रो, टाऊ अँड म्यू, 3 सिम्बॉल्स पाहून घ्या तुम्ही. म्यू म्हणजे काय? पुन्हा सांगतो, वारंवार सांगतो तुम्हाला, कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी, ज्याला कोफिशियंट ऑफ डायनॅमिक विस्कोसिटी सांगतात. त्याच्याचमुळे टाऊ म्हणजे काय झालं? थोडक्यात टाऊ इज इक्वल टू म्यू मल्टिप्लाइड बाय du/dy. ओके. तर पुन्हा सांगतो, रोचा सिम्बॉल पाहून घ्या, टाऊचं सिम्बॉल पाहून घ्या. टाऊ म्हणजे शिअर स्ट्रेस आहे. टाऊ म्हणजे म्यू म्हणजे काय? कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी. पुन्हा सांगतो, रोचा सिम्बॉल पाहून घ्या, टाऊचं सिम्बॉल पाहून घ्या आणि म्यूचं सिम्बॉल पाहून घ्या. म्यू म्हणजे कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी, टाऊ म्हणजे शिअर स्ट्रेस आणि रो म्हणजे डेन्सिटी किंवा ज्याला मास डेन्सिटी सांगतात. आत्ताच पाहिलं आपण. चला पुढे जाऊया. डायनॅमिक विस्कोसिटी, याला कोफिशियंट ऑफ डायनॅमिक विस्कोसिटी असं सुद्धा सांगतात. कोफिशियंट ऑफ डायनॅमिक विस्कोसिटी असं सुद्धा सांगतात याला. इट इज, आत्ताच पाहिलं ना पण, कोफिशियंट ऑफ डायनॅमिक विस्कोसिटी, ज्याला कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी म्हणतात. इट इज डिनोटेड बाय म्यू. डायनॅमिक विस्कोसिटी किंवा ज्याला कोफिशियंट ऑफ डायनॅमिक विस्कोसिटी म्हणतात, इट इज डिनोटेड बाय म्यू. इट इज ऑल्सो कॉल्ड एज absolute viscosity. It is defined as shear stress required to produce unit rate of shear strain. तर आता आपण टाऊ इज इक्वल टू म्यू मल्टिप्लाइड बाय du/dy फॉर्म्युला पाहिलाच होता. आता म्यू म्हणजेच काय? डायनॅमिक विस्कोसिटी किंवा ज्याला कोफिशियंट ऑफ डायनॅमिक विस्कोसिटी सांगतात. त्याच्याचमुळे म्यूचा फॉर्म्युला काय तयार होईल? आता मॅथमॅटिकली म्यू कशाने दाखवू आपण? म्यू इज इक्वल टू टाऊ डिवायडेड बाय du/dy. म्यू इज इक्वल टू टाऊ डिवायडेड बाय du/dy. आलं लक्षात? म्यू इज इक्वल टू टाऊ डिवायडेड बाय du/dy.
चला पुढे जाऊया. कोफिशियंट ऑफ डायनॅमिक विस्कोसिटी आत्ताच सांगितलं तुम्हाला. म्यू इज इक्वल टू कोफिशियंट ऑफ डायनॅमिक विस्कोसिटी कशाने दर्शवितात? म्यूने. ते म्यू इथे लिहिता येत नाही आहे. म्यू कसं लिहायचं पाहून घ्या तुम्ही. कोफिशियंट ऑफ डायनॅमिक विस्कोसिटी दॅट मीन्स म्यू. म्यू इज इक्वल टू टाऊ डिवायडेड बाय du by dy, where tau is equal to shear stress, du by dy is equal to velocity gradient. तर SI सिस्टीम इंटरनॅशनल युनिट काय येईल डायनॅमिक विस्कोसिटीचं? न्यूटन सेकंड डिवायडेड बाय मीटर स्क्वेअर. SI युनिट काय राहील डायनॅमिक विस्कोसिटीचा? न्यूटन सेकंड डिवायडेड बाय मीटर स्क्वेअर. चला पुढे जाऊया. कायनेमॅटिक विस्कोसिटी. कायनेमॅटिक विस्कोसिटी न्यूने दर्शवितात. न्यू NU न्यू. कायनेमॅटिक विस्कोसिटी कशाने दर्शवितात? नू NU नू. पुन्हा पुन्हा सांगतो, लक्षात ठेवा, विसरायचं नाही. यू शुड नॉट फॉरगेट इट. व्हॉट इज द सिम्बॉल ऑफ कायनेमॅटिक विस्कोसिटी? नू. आता नूचं सिम्बॉल कसं आहे तेवढं फक्त पाहून घ्या तुम्ही. इट इज डिफाइंड एज द रेशो ऑफ डायनॅमिक विस्कोसिटी टू द मास डेन्सिटी ऑफ फ्लुइड. इट इज डिनोटेड बाय ग्रीक सिम्बॉल नू NU नू. आता याचा सिम्बॉल नूचा कसा आहे तर म्हणजे थोडक्यात आता लक्ष द्या. रोचं सिम्बॉल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्यूचं सिम्बॉल लक्षात ठेवायचं आहे. रोचं सिम्बॉल लक्षात ठेवायचं आहे. नूचं सिम्बॉल लक्षात ठेवायचं आहे. म्यूचं सिम्बॉल लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आणि टाऊचं सिम्बॉल लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे 4 गोष्टी झाल्या आतापर्यंत. रो, नू, म्यू आणि टाऊ. या 4 गोष्टींचे सिम्बॉल फक्त पाहून घ्या तुम्ही, कारण इथे दाखवता येत नाही आहे ते. तर मॅथमॅटिकली नू इज इक्वल टू कोफिशियंट ऑफ डायनॅमिक विस्कोसिटी डिवायडेड बाय रो. नू इज इक्वल टू म्यू डिवायडेड बाय रो. कोफिशियंट ऑफ डायनॅमिक विस्कोसिटी कशाने दाखवतो आपण? म्यू. म्यू डिवायडेड बाय रो. नू इज इक्वल टू म्यू डिवायडेड बाय रो. आणि याचं युनिट आहे कायनेमॅटिक विस्कोसिटीचं मीटर स्क्वेअर पर सेकंड. ठीक आहे, मीटर स्क्वेअर पर सेकंड. चला भरपूर डेफिनेशन पाहिले. आता पुढे जाऊया आपण. होमवर्क. आता तुम्ही होमवर्क करायचं. डिफरेंशिएट बिटवीन डायनॅमिक विस्कोसिटी अँड कायनेमॅटिक विस्कोसिटी. इट इज होमवर्क फॉर यू. हे करायचं आहे तुम्ही. पुढे जाऊया. सरफेस टेन्शन. पुढची डेफिनेशन पाहून घ्या. It is defined as tensile force acting on the surface of a liquid in contact with a gas or on the surface between 2 immiscible liquids such that the contact surface behaves like a membrane under tension. Tensile force acting on the surface of a liquid in contact with a gas or on the surface between 2 immiscible. इमिसिबलचा अर्थ काय घ्यायचा? एकमेकात न मिसळणारे. इमिसिबल म्हणजे काय? एकमेकात न मिसळणारे. आता पुन्हा सिग्मा. सरफेस टेन्शन कशाने? ग्रीक लेटरने दर्शवितात? सिग्मा. आता सिग्माचं सिम्बॉल कसं आहे ते पाहून घ्या फक्त तुम्ही. तर हे सगळे सिम्बॉल तुम्हाला लक्षात ठेवायचे, विसरायचं नाही. रो असो, सिग्मा असो, म्यू असो, टाऊ असो, हे सगळे सिम्बॉल तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर सरफेस टेन्शन ग्रीक लेटरने कशाने दाखवतात? सिग्मा. सिग्माचा सिम्बॉल पाहून घ्या. आणि सिस्टीम इंटरनॅशनलचं युनिट काय? सरफेस टेन्शनचं न्यूटन पर मीटर. चला पुढे जाऊया. आता ही फिगर दाखवलेली आहे. 2 फिगर दाखवलेले आहे.
एक ट्यूब आहे आणि पहिल्या फिगरमध्ये फिगरला ए नाव दिलं आहे, वॉटर आहे ते. वॉटरमध्ये ती ट्यूब आपण ट्यूब ऑफ स्मॉलर डायमीटर आणि ट्यूबचं तोंड कसं आहे वरती ओपन टू ॲटमॉस्फिअर आहे. तर अशी ट्यूब स्मॉलर डायमीटरची पाण्यामध्ये ठेवली आपण. आणि गॅस काय आहे इथे, एअर आहे, हवा. तर इथे स्मॉलर डायमीटरची ट्यूब आहे आणि तिचं ओपन टू ॲटमॉस्फिअर आहे तोंड. ती पाण्यात ठेवली. पहिलं लिक्विड आहे वॉटर. तर पाण्यात ठेवल्याबरोबर काय होईल, अपवार्ड कॉन्केव सरफेस तयार होऊन जाईल. पहा फिगरमध्ये दिसतोय तुम्हाला. आणि ट्यूबमधलं पाणी काय होईल, वरती जाईल आणि त्या ट्यूबला ओलं करेल वरती. लिक्विड हॅज ग्रेटर ॲडेझन दॅन कोहेझन. लिक्विड विल वेट द सॉलिड सरफेस. पाणी कोणत्या उंचीपर्यंत जाईल वरती, एच. पहा एच हाईट दाखवते आणि त्या ट्यूबला काय करेल, ओलं करेल. अपवार्ड कॉन्केव सरफेस तयार केलेले त्याने लिक्विडने. पहा. आणि गॅस कोणता इथे, एअर. तर पहिलं फ्लुइड झालं वॉटर. वॉटरमध्ये ट्यूब ठेवली, ओपन टू ॲटमॉस्फिअर आहे तिचं तोंड ट्यूबचं. ट्यूब ठेवल्याबरोबर काय होईल, पाणी वरती चढेल आणि त्या ट्यूबला ओलं करेल. आणि ओलं करताना सरफेस कसा तयार करेल, अपवार्ड कॉन्केव सरफेस. याचाच अर्थ प्रॉपर्टी काय दिसते इथे लिक्विडची, वॉटरची, ग्रेटर ॲडेझन आहे दॅन कोहेझन. कारण ते लिक्विड काय करत आहे, वेट करत आहे सॉलिड सरफेसला. ट्यूबला वरती चढत आहे पाणी ट्यूबमध्ये आणि कॉन्केव सरफेस तयार करत आहे. त्याच्यामुळे ॲडेझन जास्त आहे कोहेझनपेक्षा. आता बी फिगर पहा, इथे मात्र उलटं आहे. इथे लिक्विड काय आहे, ज्याच्यात ट्यूब आपण ठेवली ओपन टू ॲटमॉस्फिअर, स्मॉलर डायमीटरची ट्यूब आपण ठेवली मर्क्युरीमध्ये. लिक्विड आहे ते इथे मर्क्युरी फ्लुइड. ट्यूब ठेवल्याबरोबर काय होईल, मर्क्युरी वरती जाणार नाही ट्यूबमधलं, उलट खालती येईल. आणि सरफेस कसा तयार होईल आता, अपवार्ड कॉन्व्हेक्स सरफेस. फिगरमध्ये दाखवलं आहे पहा, अपवार्ड कॉन्व्हेक्स सरफेस. तर इथे मात्र काय झालं, कॉन्ट्रॅडिक्टरी झालं इथे. आता लिक्विड हॅज ग्रेटर कोहेझन दॅन ॲडेझन. लिक्विडला काय आहे, कोहेझन जास्त आहे ॲडेझनपेक्षा. चिटकत नाही आहे वरती जाऊन, ते ट्यूबला ओलं करत नाही आहे, उलट खालती चाललं लिक्विड. मर्क्युरी आहे ते खालती चाललं. लिक्विड विल नॉट वेट सॉलिड सरफेस. त्या ट्यूबला ओलं नाही करणार वरती जाऊन, उलट खालती येऊन जाईल आणि ग्रेटर कोहेझन राहील. ॲडेझनपेक्षा जास्त कोहेझन राहील. तर सिम्पल फिगर आहे. आणि गॅस काय राहील इथे, दोन्ही याच्यात एअर राहील, हवा. चला पुढे जाऊया. आता काही फॉर्म्युले पुन्हा जास्तीचे दिलेले आहे इथे. सरफेस टेन्शन ऑन लिक्विड ड्रॉपलेट, सिग्मा इज इक्वल टू PD/4. दुसरा फॉर्म्युला दिला आहे सरफेस टेन्शन ऑन हॉलो बबल, त्याला सोप बबल सुद्धा सांगतात, सिग्मा इज इक्वल टू PD/8. आणि तिसरा फॉर्म्युला दिला आहे सरफेस टेन्शन ऑन लिक्विड जेट. तर इथे सिग्माचं सिम्बॉल कसं आहे फक्त तेवढं पाहून घ्या. हे 3 फॉर्म्युले दिलेले आहे मॅथमॅटिकली. सिग्माचं सिम्बॉल पाहून घ्या. तुम्हाला आत्ताच सांगितलं, वारंवार सांगतोय, सिग्मा, म्यू, रो, टाऊ असे सगळ्यांचे सिम्बॉल्स तुम्ही पाहून घ्या आणि लिहून ठेवा तुमच्याकडे. चला पुढे जाऊया. कॅपिलॅरिटी. तर या काही डेफिनेशन्स दिलेले आहे, तुम्हाला लवकर लक्षात येऊन जातील. कॅपिलॅरिटीची डेफिनेशन दिलेली आहे. पुढे जाऊया. कॅपिलरी ट्यूबची डेफिनेशन दिलेली आहे, ही तुमच्या लक्षात येऊन जाईल. पुढे जाऊया. वेपर प्रेशर याची डेफिनेशन दिलेली आहे. तर हे तुमच्या आता हळूहळू वाचलं की लवकर लक्षात येऊन जाईल. कॉम्प्रेसिबिलिटी डेफिनेशन दिलेली आहे. बल्क मॉड्युलस ऑफ इलेक्ट्रिसिटीची डेफिनेशन दिलेली आहे. फ्लुइड प्रेशरची डेफिनेशन दिलेली आहे. इंटेन्सिटी ऑफ प्रेशरची डेफिनेशन दिलेली आहे. तर हे वाचलं की हळूहळू सगळं लक्षात येऊन जाईल तुम्हाला. प्रेशर हेड, पास्कल्स लॉ दिलेला आहे.
पास्कल्स लॉ काय स्टेट करतो? द इंटेन्सिटी ऑफ प्रेशर ॲट एनी पॉईंट इन अ लिक्विड ॲट रेस्ट हॅज सेम मॅग्निट्यूड इन ऑल डायरेक्शन्स. कोणताही पॉईंट रेस्टमध्ये असेल लिक्विडमधला तर इंटेन्सिटी ऑफ प्रेशर एक्स डायरेक्शनमध्ये, वाय डायरेक्शनमध्ये आणि झेड डायरेक्शनमध्ये सारखीच राहील. कोणत्याही दिशेने जा तुम्ही, एक्स डायरेक्शन, वाय डायरेक्शन आणि झेड डायरेक्शन, प्रेशर ॲट एनी पॉईंट इन लिक्विड ॲट रेस्टमध्ये पाहिजे, इक्वलच राहणार आहे. काही उदाहरणं दिलेले आहे याचे. हायड्रॉलिक प्रेस, हायड्रॉलिक जॅक, हायड्रॉलिक क्रेन. फार महत्त्वाचं आहे पास्कल्स लॉ. ॲटमॉस्फिरिक प्रेशर आणि गेज प्रेशरच्या डेफिनेशन दिलेले आहे इथे पास्कल्स लॉ झाल्यानंतर. थोडं वाचलं की समजून जाईल तुम्हाला. व्हॅक्यूम प्रेशरची डेफिनेशन दिलेली आहे, ॲब्सोल्यूट प्रेशरची डेफिनेशन दिलेली आहे. आता हे रिलेशनशिप दाखवलेली आहे इथे. ॲब्सोल्यूट, गेज आणि व्हॅक्यूम प्रेशर, 3 प्रकारचे प्रेशर्स आहे. ॲब्सोल्यूट, गेज आणि व्हॅक्यूम प्रेशर. तर एक्स ॲक्सिसवरती आहे ॲब्सोल्यूट झिरो प्रेशर, ज्याला कम्प्लीट व्हॅक्यूमसुद्धा म्हणतात. ॲब्सोल्यूट झिरो प्रेशर एक्स ॲक्सिसवरती, ज्याला कम्प्लीट व्हॅक्यूमसुद्धा सांगतात. इथे कम्प्लीट व्हॅक्यूम आहे. आणि वाय ॲक्सिसवर दाखवलेलं आहे प्रेशर. तर हे रिलेशन दाखवलेलं आहे तिन्ही प्रेशरमध्ये, ॲब्सोल्यूट, गेज आणि व्हॅक्यूम. तिन्ही प्रेशरमध्ये रिलेशनशिप दाखवलेली आहे. मेजर फ्लुइड प्रेशर मोजायचं असेल तर त्याच्यासाठी व्हेरियस डिव्हायसेस यूज करतात. आणि ते 2 प्रकारमध्ये ब्रॉडली मोडतं, एक मॅनोमीटर्स आणि दुसरं मेकॅनिकल गेजेस. फ्लुइडचं प्रेशर मोजायसाठी मॅनोमीटर्सचाही वापर करण्यात येतं आणि मेकॅनिकल गेजेसचा सुद्धा वापर करण्यात येतो. मेजरमेंट ऑफ फ्लुइड प्रेशर. पुढे जाऊया. पहिला प्रकार आहे पिझोमीटर. कोणतेही प्रेशर मोजायचं असेल कोणत्याही पॉईंटचं लिक्विडमध्ये तर ते पिझोमीटरने मोजू शकतो आपण. पहिला प्रकार झाला प्रेशर मोजायचा ॲट एनी पॉईंट इन द लिक्विड. पुढे जाऊया. पिझोमीटरची फिगर दाखवलेली आहे. पिझोमीटर ट्यूब दाखवलेली आहे, पाईप दाखवलेलं आहे आणि पॉईंट ए जिथचं प्रेशर मोजायचं आपल्याला. तर P = ρgh. मागच्या स्लाईडमध्ये पहा P = ρgh हा फॉर्म्युला आहे. पॉईंट एच्या तिथे प्रेशर किती दिलं आहे? ρ × G × H. दॅट मीन्स W × H. P = W × H. हे पिझोमीटरची फिगर दाखवलेली इथे. पॉईंट एच्या तिथचं प्रेशर मोजायचं आहे आपल्याला. पुढे जाऊया. फिगर ऑफ सिम्पल मॅनोमीटर और यूट्यूब मॅनोमीटर. पहिली फिगर दाखवलेली आहे गेज प्रेशरची. दुसरी फिगर पुढच्या याच्यातील ती राहील व्हॅक्यूम प्रेशर मोजायसाठी. तर सिम्पल मॅनोमीटर म्हणतात का याला, किंवा यूट्यूब मॅनोमीटर म्हणतात. वाचलं की लवकर लक्षात येऊन जाईल तुमच्या. गेज प्रेशरची फिगर दाखवलेली आहे आणि व्हॅक्यूम प्रेशरची फिगर दाखवलेली आहे आणि फॉर्म्युले सुद्धा दिलेले आहेत त्यांचे. पुढे जाऊया. डिफरन्शियल यूट्यूब मॅनोमीटर. पुढचा प्रकार आहे
तर हे वाचलं तुम्ही तर हे येऊन जाईल लक्षात. डेफिनेशन पण दिलेली आहे याच्यामध्ये डिफरन्शियल मॅनोमीटरची. पहिला प्रकार आहे डिफरन्शियल मॅनोमीटरमध्ये यूट्यूब डिफरन्शियल मॅनोमीटर. पहिला प्रकार आहे डिफरन्शियल मॅनोमीटरचा यूट्यूब डिफरन्शियल मॅनोमीटर. आणि दुसरा प्रकार आहे आता इन्व्हर्टेड यूट्यूब डिफरन्शियल मॅनोमीटर. इन्व्हर्टेड यूट्यूब डिफरन्शियल मॅनोमीटर. तर हे फॉर्म्युले डिराईव्ह केलेले आहे याच्यामध्ये. फिगरवरून तुम्हाला लवकर लक्षात येऊन जाईल. पुढे जाऊया. ॲडव्हान्टेजेस ऑफ यूज ऑफ मर्क्युरी इन मॅनोमीटर्स. काही ॲडव्हान्टेजेस दाखवलेले आहे. ॲडव्हान्टेजेस ऑफ यूज ऑफ मर्क्युरी मॅनोमीटर. त्याच्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे डिफरन्शिएट बिटवीन सिम्पल मॅनोमीटर अँड डिफरन्शियल मॅनोमीटर. आता इथे डिफरन्शिएट करून दाखवलेलं आहे. फरक काय आहे सिम्पल मॅनोमीटर आणि डिफरन्शियल मॅनोमीटरमध्ये. सिम्पल मॅनोमीटरमध्ये आणि डिफरन्शियल मॅनोमीटरमध्ये. पुढे जाऊया. बोर्डान्स ट्यूब प्रेशर गेज. हे सायंटिस्ट ई बोर्डान नावाचा सायंटिस्ट होता. ई बोर्डान. कोणता सायंटिस्ट होता नाव लक्षात ठेवा. ई बोर्डान. BOURDON. कॅपिटल ई आणि त्याच्यानंतर BOURDON. ई बोर्डान. 19th सेंचुरीमध्ये याने हे इक्विपमेंट शोधून काढलं बोर्डान ट्यूब प्रेशर गेज. कोणत्या शतकात. 19व्या शतकात. 19th सेंचुरी. इट वॉज इन्व्हेंटेड बाय ई बोर्डान इन 19th सेंचुरी. बरं हे कुठे कुठे यूज करतात बोर्डान ट्यूब प्रेशर गेज. इट इज यूज फॉर मेजरमेंट ऑफ प्रेशर इन बॉयलर, कंडेन्सर्स, हायड्रॉलिक सिस्टीम, न्यूमॅटिक सिस्टीम. तर हे फिगर दाखवलेली इथे. आणि फ्लुईड प्रेशर जसं प्रेशर पी दाखवलेलं आहे फिगरमध्ये. लिक्विड जसं ट्यूबच्या आतमध्ये जाईल तसं ट्यूब काय करेल डिफ्लेक्शन दाखवेल. पॉइंटर काय करेल सरकेल. आणि स्केल वरती दिलेली आहे. कॅलिब्रेटेड स्केल आहे ती. कशी स्केल आहे. कॅलिब्रेशन केलेलं आहे त्याच्यावर. प्रेशरमुळे काय होईल लिक्विड असं ट्यूबच्या आतमध्ये जाईल. सर्क्युलर ट्यूब दाखवलेली आहे. त्याला मग गिअर्ड सेक्टर आणि पिनियन दाखवलं आहे. पहा गिअर्ड सेक्टर आणि पिनियन दाखवलं आहे. त्या त्या लिक्विडच्या प्रेशरमुळे काय होईल पॉइंटर सर्केल डिफ्लेक्शन होईल. फ्री एंडमध्ये काय होईल त्या ट्यूबच्या डिफ्लेक्शन होईल आणि पॉइंटर त्या कॅलिब्रेटेड स्केलवर सरकेल आणि आपल्याला प्रेशर मोजता येईल. कारण स्केल कशी आहे कॅलिब्रेटेड करून दिलेली आहे. पुढे जाऊया. टोटल प्रेशर आणि सेंटर ऑफ प्रेशरचे डेफिनेशन्स दिलेले आहे इथे. पुढे जाऊया. पहिला प्रकार आहे टोटल प्रेशर अँड सेंटर ऑफ प्रेशर फॉर हॉरिझॉन्टल इमरस सरफेस. आता लिक्विडमध्ये काय केलेलं आहे सरफेस कसं आहे हॉरिझॉन्टली इमरस आहे. तर तिथे टोटल प्रेशर आणि सेंटर ऑफ प्रेशर कसं काढायचं. हा पहिला प्रकार झाला. सरफेस कसं आहे हॉरिझॉन्टल इमरस. लिक्विडमध्ये इमरस आहे बुडवलेला आहे तो सरफेस आणि हॉरिझॉन्टल सरफेस आहे. दुसरा प्रकार आहे व्हर्टिकली इमरस सरफेस. ते यांचे फॉर्म्युले दिलेले आहे. प्रेशर कसं काढायचं आणि सेंटर ऑफ प्रेशर कसं शोधून काढायचं. तर हे दोन प्रकार झाले. पहिला प्रकार हॉरिझॉन्टल इमरस सरफेस. दुसरा प्रकार आहे व्हर्टिकल इमरस सरफेस. थोडंसं तुम्हाला एखादं पुस्तक मिळालं तर समजून जाईल लवकर याच्यातून. कारण काही काही सिम्बॉल्स बार वगैरे हे सिम्बॉल्स एक्स बार वगैरे हे दाखवता नाही आहेत. बार एक्सच्या डोक्यावरती आडवी रेष येते ना त्याला बार म्हणतो आपण. तर ते दाखवता येत नाही त्याच्यामुळे आडवी रेष दाखवता येत नसल्यामुळे त्याला बार लिहिलेलं आहे आपण. तर थोडंसं सिम्बॉल पाहून घ्या. IG म्हणजे काय इथे मुवमेंट ऑफ एनर्जी आहे अबाउट हॉरिझॉन्टल ॲक्सिस थ्रू इट सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. त्याच्यामुळे G शब्द आलेला आहे.
तर हे बार वगैरेचे सिम्बॉल एक्स बार आहे. एक्स बार म्हणजे काय, एक्सच्या डोक्यावर आडवी रेष येते ना, त्याच्यामुळे एक्स बार म्हणतो आपण. तर हे थोडं वाचून घ्या, तुम्हाला लवकर लवकर लक्षात येऊन जाईल. थीटा कसं दाखवतो आहे की नाही, त्याचं सिम्बॉल पाहून घ्या इथे. आता इन्क्लाइंड इमरस सरफेस आहे, ठीक आहे. थीटाचं सिम्बॉल पाहून घ्या. ते सिम्बॉल दाखवता येत नाही याच्यामध्ये. सिम्बॉल सगळेच पाहून घ्या जे जे येत आहे. याच्यात फिगर ऑफ मोमेंट ऑफ एनर्जी ऑफ प्लेन सर्फेसेस मुद्दामून देत आहे तुम्हाला. हे मोमेंट ऑफ एनर्जी ऑफ प्लेन सर्फेसेस काय आहे, सगळे फॉर्म्युले दिलेले आहे याच्यात. इथे आपला टॉपिक 1 फर्स्ट टॉपिक संपलेला आहे. तुम्ही अभ्यास करा चांगला. काही अडचण आली तर मला विचारायचं. ओके, हॅव ए नाईस डे. थँक्यू.